जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील उत्तर सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयाचा वीज पुरवठा केवळ 12,000 रुपयांच्या थकबाकीपोटी गेल्या 8 दिवसांपासून खंडित करण्यात आला। महावितरणच्या या कारवाईमुळे कार्यालयातील संगणकीय कामे ठप्प झाली असून ऐन उन्हाळ्यात कर्मचारी आणि कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। उत्तर सोलापूर भूमी अभिलेख कार्यालय हे पहिल्या मजल्यावर आहे। गेल्या 8 दिवसांपासून वीज नसल्याने पंखे आणि दिवे बंद आहेत। सोलापूरचा पारा 40 अंशांवर असताना पहिल्या मजल्यावरील कर्मचारी घामाच्या धारांमध्ये काम करत असल्याचे चित्र आहे। अंधारामुळे आणि उष्णतेमुळे कार्यालयात बसणे कठीण झाले आहे। उत्तर सोलापूर कार्यालयाची वीज कापल्यानंतर प्रशासनाने तात्पुरती सोय म्हणून खालच्या मजल्यावर असलेल्या दक्षिण सोलापूर भूमी अभिलेख कार्यालयातून वीज जोडून घेतली। मात्र या एका कनेक्शनवर सर्व भार येत असल्याने मर्यादा येत आहेत। कार्यालयातील महत्त्वाची संगणकीय कामे आणि सर्व्हर वीज नसल्याने प्रभावित झाले आहेत। तातडीच्या कामांसाठी कर्मचाऱ्यांना बाहेरून खासगी दुकानातून प्रिंट काढून आणावे लागत आहेत। जमिनीचे उतारे, नकाशे, इतर कामांसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना तासनतास ताटकळत राहावे लागत आहे। एकीकडे सरकारी डिजिटल व्यवहाराच्या गप्पा मारते तर दुसरीकडे अवघ्या 12,000साठी सरकारी कार्यालयाची वीज कापली जाते। ही बाब खेदजनक आहे, अशी भावना संतप्त नागरिकांनी व्यक्त केली। आता या प्रकरणावर वरिष्ठ प्रशासन काय तोडगा काढते आणि ही थकबाकी भरून वीज पुरवठा कधी पूर्ववत होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।